तुम्ही बघताय अख्खा जिल्हा अख्खा राज्य जयकुमार गोरेला हरवायला रोज सकाळ संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा घालते, काळ्या भावण्या लावते. रोज रोज पूजा घालते. अरे साध्या घरातलं पोरग आमदार 3 वेळा झालं, एक निवडणूक अशी झाली नाही की माझ्यावर केस झाली नाही. आम्हाला सवय आहे, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना केसीकडे बघत होते आता. पण निवडणूक आली, जयकुमार गोरेवर केस दाखल झाली नाही असं कधी झालं नाही. अडवून गडी जमलं, अडवून गडी पडलं, पण कधी थांबलो नाही. किती अडवया, किती थांबवायचा प्रयत्न करा, किती भावल्या बांधा, पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली आहे तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. किती प्लॅनिंग करा पण असं होत नाही. कोणाचंही वाईट करून दादा कधीच वाईट होत नाही, आणि जो वाईट करतो त्याचं कधीच चांगलं होत नाही. तुम्हाला माहिती आहे, मी कुणाच्या नादाला लागत नाही, माझ्या नादाला कोणी लागायचं सोडत नाही, आणि माझ्या नादाला लागला हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आते उसे छोड़ते नहीं. आपला खंडातली. आणि दुसरा एक विषय दादा, सावध टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावध टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा. आता सावध टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा. आज काय जास्तीचं बोलणार नाही, पण जाताना एवढंच सांगतो रामभाऊ, आपण या गावाच्या विकास कामाच्या बाबतीत आणि माझ्याकडे सगळंच आहे, 25-15 माझ्याकडेच आहे. गावातला रस्ता, अंतर्गत रस्ता, स्मशानभूमी, सभा मंडप, जे काही करायचं सगळं माझ्याच खात्यात आहे, दुसरं खातच करू शकत नाही. सामान्य माणसासाठी संघर्ष करत असताना आज अख्ख्या महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी तालुका कुठला म्हणून ज्या तालुक्याकडे बोट दाखवायचं ते आमचा मान तालुका. महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी भाग कुठला तर मान, खटाव, जत, कवठे मंकाळ, आटपाडी असा हा आमचा मानदेशी पट्टा, आणि त्या भागात जन्माला आलेला हे पट्टा. आणि या पट्ट्याला निर्धार केला आणि माझ्या पाठीशी देवाभाऊ उभा राहिला, माझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभी राहिली. बघा आज माझा मान खटाव दुष्काळ मुक्तीकडे चाललाय. आणि आज तुम्हाला सांगून जातोय, येणाऱ्या 32 दिवसाच्या आत आमचं शेतीचं पाणी तुमच्या बांधावर येणारा, हिंगणीत येणारा, लक्षात असू द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.